माय होणं सोपं नाही लई कष्टाचं र नातं. माय होणं सोपं नाही लई कष्टाचं र नातं. अख्ख्या जगाला दाविली माय लेकराची प्रीत. होय उन्हात सावली, खेळ रंगुनी पावली, रंगी रंगला श्रीरंग माझे ज्ञानोबा माऊली. रामकृष्ण हरी. वारीच्या या आनंद सोहळ्यानिमित्त शुभेच्छा देत असताना 8 जुलै 2026 मध्ये माऊलींचं प्रस्थान होत आहे आणि या प्रस्थानाबरोबर अनेक संतांच्या पालख्या, एक आवाज, एक ध्वनी जो मंत्रमुग्ध आपल्याला करतो. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि आदी करून सर्व संत मांदियाळी एकत्र येतात आणि श्री विठ्ठलाच्या दर्शनाला प्रस्थान होत असताना त्यामध्ये राग, द्वेष या सगळ्या गोष्टी विसरल्या जातात. आकाशाकडे पाहिलं ना तर ते तारे दिसतात ना लुकलुक करणारे, त्यांच्यामध्ये कधी द्वेष नसतो, कधी तक्रार नसते. तसंच भूवैकुंठ झालंय. ज्याच्यामध्ये द्वेष आहे, तक्रारी आहे, तो वारकरी तरी कसला. आणि म्हणून प्रतिवार्षीचा हा ठेवा किंवा वारीचा हा नियम किंवा माझ्या वडिलांची मिराशी या न्यायानं जे हे चालू आहे ना, याचं तात्पर्य एकच आहे. पांडुरंगाच्या दर्शनाबरोबर अनादिकालाचे वाईट संस्कार निघावे आणि हृदय पांडुरंगाच्या रंगानं रंगून जावं आणि जीवन आनंदी व्हावं. मनात कुठल्याही प्रकारचे विकार नसावे. त्याला तर म्हणतात खरी वारकऱ्यांची वारी. रामकृष्ण हरी.